तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या मी आलेलो आहे माझ्या स्वतःच्या एका शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये. आपले सध्या 2 प्लॉट आहेत. एक पाठीमागे जो प्लॉट टाकला होता आपण, तो प्लॉट सध्या आपला चालू झालेला आहे आणि हा प्लॉट जो आहे, तो 8 दिवसापूर्वी आपण लागवड केलेली आहे. तर मी आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे, की शुभम ॲग्रोचं जे शेड्यूल येतं, ते शेड्यूल थोडक्यात कोणाची कॉपी करून नाही किंवा कुठलं बघून किंवा कुठलं असं हे करून नाही, तर त्याच्यावरती आपण पूर्णपणे रिसर्च करून, मार्केटचा अभ्यास करून अनेक मॉलिक्युल्स जे काही मार्केटमध्ये अवेलेबल मॉलिक्युल्स असतात, जे काही मटेरियल असतं, त्याचा स्टडी करून आपण शेड्यूल बनवतोय. जेणेकरून कमी खर्चामध्ये प्लॉट कशा पद्धतीने आपण चांगले आणू शकतोय, याचा आपण स्टडी करतोय. तर आजच्या प्लॉटमध्ये मी आलेलो आहे. इथे तुम्हाला मी 2 डिफरन्स दाखवणार आहे. इथे आपल्या प्लॉटमध्ये स्वतःच्या 2 लाईनी आहेत. ज्या लाईनीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची औषधं सध्या यूज केली होती. असंच आपल्या पूर्ण टोटली प्लॉटला जेव्हा 200 लिटर पाणी लागतं ड्रिचिंगसाठी, तर त्याच्यातलं 100 लिटर वेगळं असतं आणि 100 लिटर वेगळं असतं. जेणेकरून दोन्हीमध्ये खर्च कोणत्याचा किती आहे, खर्च कसा कमी करता येतोय आणि रिझल्ट कुठला चांगला येतोय, याच्यावरती आपण या प्लॉटमध्ये सध्या रिसर्च करत आहोत आणि याचे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला येत राहतील. तर एक 2 लाईनीमधला बदल मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं आहे. तर या लाईनी आहेत. ही लाईन नंबर 1, ही लाईन नंबर 2. या दोन्हीमध्ये वेगवेगळ्या ड्रिचिंग आपण केल्या होत्या. तर इथं तुम्ही बघू शकताय, की कशा पद्धतीने हे झाड डेव्हलप झाले. याची हाईट वाढलेली आहे का? हाईट वाढलेली नाही, परंतु बुंदा जाड झालेले आहेत आणि फुटवे आणि ब्रांचेस याला निघायला सुरुवात झालेली आहे. तसंच इथे बघू शकता तुम्ही एकदम बारीक बारीक अशा ब्रांचेस या झाडाला सुद्धा निघालेल्या आहेत आणि या झाडाला सुद्धा आता ब्रांचेस निघायला सुरुवात झालेली आहे. तसेच सगळीच झाडं या लाईनच्या खूप चांगल्या पद्धतीने आहेत. जर दुसऱ्या लाईनचं बघायचं झालं तर ही लाईन नंबर 2. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की थोडेसे फुटवे कमी आहेत आणि फक्त हाईट थोडीशी वाढलेली आहे. इथे बघू शकता हाईट थोडीशी वाढलेली आहे. इथे बघा हाईट थोडीशी वाढलेली आहे आणि झाडं थोडीशी वीक आहेत. आणि या लाईन मध्ये बघायला गेलो आपण तर टोटली झाडं खूप चांगल्या पद्धतीनं स्ट्रॉंग आहेत आणि याच्यामधले बघायला गेलो तर उंची वाढलेली आणि झाडं थोडीशी वीक आहेत. तर आता तुम्ही दोन्ही लाईन मधला डिफरन्स बघितला. तर याच्यामध्ये ज्या लाईनचे रोपं खूप चांगले आलेले आहेत त्याचा खर्च उलट कमी आहे. त्याला फक्त आपण प्लेन मध्ये औषध दिले होते आणि इकडची जी लाईन होती त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी 2-3 कॉम्बिनेशन घेतले होते. तर याच्यामध्ये काय आहे की प्लेनचा रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने आणले. त्यामुळे कमी खर्चामध्ये कसं उत्पन्न आणता येईल त्याच्यावरती शुभम ॲग्रोचा भर आहे. म्हणूनच 35,000 मध्ये 1 एकराचा प्लॉट चालू होतो आपल्याकडे. फक्त 35,000 रुपये खर्च होतो, पण प्लॉट चालू होतो. ज्याच्यामध्ये बाहेरचे मॉलिक्युल असतात, शुभम ॲग्रोच्या शेड्यूलचे काही औषध असतील किंवा बाहेरचे टोटली. त्याच्यामध्ये तुमचा प्लॉट हा 100% चालू होतो. नो थ्रिप्स, नो तुडतुडी, मावा किंवा कोणत्याही प्रकारचा व्हायरस.